हरिमलां यथाविधि यत्र स्त्रीसर्गो दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि ब्रह्मा आणि ब्रह्म होते योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलवल आहे होय तो गा भगवान सिद्धेश्वराच्या आशीर्वाद कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 10 से 89 ओवीचा आपण विचार करतो. ब्रह्म आणि ब्रह्म होती या. आपण काल दृष्टांत पाहिला. गंगा ही समुद्राला मिळाल्यानंतर एकरूप आणि स्थिर होते, तिची धावाधाव संपते, असं कालचा दृष्टांत होता. आज त्याच अनुरोधाने सांगताय की ब्रह्म आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलवल आहे होय तो गा. अर्थात या कालच्या दृष्टांताप्रमाणे ब्रह्म आणि ब्रह्म होण्याच्या योग्यता, ब्रह्म आणि ब्रह्म होण्याची योग्यता. ब्रह्म आहे पण ब्रह्म होत नाही. ब्रह्म आहे पण ब्रह्म होत नाही आणि ब्रह्म आहोत हेही कळत नाही. मग त्याच्याकरता काय पाहिजे? त्याच्याकरता तो अधिकार, त्याच्याकरता ती योग्यता पाहिजे. अर्थात ब्रह्म होण्याच्या आणि योग्यतेमध्ये ब्रह्म होणं आणि ब्रह्म होण्याची योग्यता प्राप्त होणं याच्यामध्ये पुष्कळसा अंतर आहे. अर्थात त्याच्याकरता काय पाहिजे? ब्रह्म होण्याच्या योग्यता प्राप्त होण्याकरता साधन पाहिजे. काय साधन पाहिजे? पहिली गोष्ट आहे विवेक, दुसरी गोष्ट आहे वैराग्य, तिसरी गोष्ट आहे सद्गुरु श्रद्धा, चौथी गोष्ट आहे तर वैराग्य त्याला म्हटलेलं आहे. त्यांनी शब्द वेगळा वापरला त्या ठिकाणी. सद्गुरु श्रद्धा, विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुता. त्या समाधी षट संपत्तीमध्ये विरक्ती ज्याला म्हणतो आपण, विरक्तता, ती श्रद्धेनंतर विरक्ती व्हायला लागते पाहिजे, त्याला वैराग्य असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तितिक्षा, त्यानंतर अगोदर समाधान आहे आणि मग तितिक्षा आहे. ही एवढे प्राप्त झाल्याशिवाय ब्रह्म होण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. अर्थातच. आणि मग तो अधिकारी जो आहे
तर त्याला एवढी साधन संपत्ती प्राप्त झाली पाहिजे. ब्रह्म आपण नाहीत का? आहोत. मग या ठिकाणी दोन शब्द वापरले, ब्रह्म आणि ब्रह्म होतीये असे दोन शब्द वापरलेले आहेत. ब्रह्म आणि ब्रह्म होण्याची योग्यता. ब्रह्म जरी असेल तरी पण आपण ब्रह्म आहोत हे कुठं कळतं? ते कळण्याकरता योग्यता प्राप्त व्हायला पाहिजे. मग त्याच्याकरता साधन चतुष्टय संपन्न अधिकारी सांगितले. त्याशिवाय ब्रह्म होण्याची योग्यता प्राप्त होत नाही. साधनाच्या योगाने ते प्राप्त होत. आणि म्हणून अधिकार संपन्न पुरुष जो आहे तो ती स्थिती प्राप्त झाल्याशिवाय कधी शांत राहत नाही. जशी पदवी मिळाली की तो सारखा नोकरीच्या प्रयत्नात असतो, तसं अधिकार प्राप्त झाला की तो शांत राहत नाही. तो सारखे प्रयत्न करतो ब्रह्मानुभूतीचे, किंवा त्याला ब्रह्म होण्याचे म्हटलं. या ठिकाणी ब्रह्म होण्याचे प्रयत्न तो करतो. अधिकार संपन्न झाल्यानंतर तोपर्यंत जर अधिकार संपन्नता झाली नाही तर माणसं निवांत असतात, निवांत असतात. त्याच्याकरता ते प्रयत्नही करत नाहीत, त्याचा विचारही डोक्यात येत नाही. तेव्हा ब्रह्म होण्याकरता काय फसवलेले बंद करून टाकते काय? ब्रह्म होण्याकरता तो अधिकार प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. अधिकार प्राप्त झाला की तो शांत राहत नाही, तो सारखे प्रयत्न करत राहत. जसं निवडून आली माणसं की जनसेवेपेक्षा कशाचे प्रयत्न जास्त करतात ते तुम्हाला कल्पना आहे, सांगण्याची गरज नाही. सत्ता हातात आली. सध्या काय चाललंय मराठवाड्यामध्ये? म्हणून सगळे बोंब मारतात, त्याची सत्ता काढून घ्या, त्याची सत्ता काढून घ्या. म्हणजे तो काही करू शकणार नाही. सत्ता हातात आल्यामुळे गुंडगिरी करायची आणि गोरगरिबाला लुटायची, असं असतं ते. मनुष्य गप्प बसत नाही. पडलेला मनुष्य प्रयत्न करत नाही, तो पडलाच आहे. तो जो आलाय निवडून तो नक्की प्रयत्न करत असतो. आपले जितके गेले त्याच्या 100 पटीने मिळाले पाहिजेत याच्याकरता तो प्रयत्न करत असतो. तसं अधिकार प्राप्त झाला की मनुष्य नक्कीच ब्रह्म योग्यता किंवा ब्रह्म होण्याकरता तो सारखे प्रयत्न करत असतो, सारखे प्रयत्न. पळतेची होणे नवीन प्रतीती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ. पैतेची म्हणे होणे नवीन. विदेह ब्रह्म झाल्याशिवाय, कारण 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक आहे जीवनमुक्ती आणि एक आहे विदेह मुक्ती. या ठिकाणी विदेह मुक्ती सांगता आहेत.
की शुद्ध विदेह ब्रह्म झाल्या वाचून विदेह ब्रह्म हे निरवयव आहे, ब्रह्म देह नाही. काय देहात आहे ब्रह्म, पण ब्रह्म देह नाही, मग ते विदेही आहे, म्हणून विदेह ब्रह्म म्हटलंय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, अव्यक्त निराकार आहे ते ब्रह्म झाल्या वाचून जीवनमुक्तीचा जो आनंद आहे तो प्राप्त होत नाही. ब्रह्मपणाचा अनुभव आला पाहिजे. मी ब्रह्म आहे असं कळलं पाहिजे. मी ब्रह्म आहे नुसतंच कळावं का अनुभवात उतरावं? अनुभवात उतरावं. आपल्याला तर सगळं कळलंच आहे मी ब्रह्म आहे म्हणून, पण ते अनुभवात उतरलं पाहिजे. अर्थात अनुभव देह पाता पडल्यानंतर ब्रह्म होण्याची योग्यता आहे, म्हणून त्याला विदेह ब्रह्म म्हटलेलं आहे. देह पातानंतर तोपर्यंत विदेह ब्रह्म नाही किंवा विदेह मुक्ती तोपर्यंत नाहीये. देह पडल्यानंतरच विदेह मुक्ती देह असताना पाहायलाच मिळणार नाही. क्वचित एखादा, ते कोटीमध्ये एखादा पाहायला मिळेल. त्याला देहाचा कुठल्याच प्रकारे देहाची प्रतीती नाही. देहातीत आहे, देहात असून देहातीत असणं. मग तो देहाचा कुठल्या प्रकारचा विचार करत नाही. विदेही, मग विदेही फार क्वचित. देह पडल्यानंतर विदेह मुक्ती आहेच. देह पडला की विदेह मुक्ती, सगळ्याला नाही. त्या साधकाला सांगितलंय, नाही तर मेला की विदेह मुक्ती असं नाहीये. तो कुठल्या तरी जन्माला जातो. विदेह मुक्ती त्याला म्हणताय की देह पडल्याबरोबर तो भगवत स्वरूप होतो, त्याला विदेह मुक्ती म्हणतात. त्याच्याकरता तो कुठं गुंतला नाही पाहिजे. कुठेही त्याची इच्छा वासना राहता कामा नये. घरात, दारात, पोराबाळात, धनद्रव्यात, मान अपमानामध्ये, पदामध्ये, कुठेही वासना राहता कामा नये. निरीच्छ वृत्ती झाली पाहिजे. मग त्याला विदेह मुक्ती प्राप्त होते. कोणालाही होत नाही, सर्वाला तर नाहीच. जीवनमुक्ती देह असतानाच असते, विदेह मुक्ती देह पडल्यावर. तीही अधिकाऱ्याला, जो अधिकारी आता सांगितला मी तुम्हाला, त्या अधिकाऱ्याला ती विदेह मुक्ती प्राप्त होते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा भगवान अर्जुनाला सांगताय. ब्रह्म होण्याची योग्यता प्राप्त झालेला ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, ब्रह्म आत्मज्ञानाची प्रसन्नता
ब्रह्म होण्याची योग्यता प्राप्त झाल्यानंतर आत्मज्ञानाची प्रसन्नता प्राप्त होते आणि मग असा जो आत्मज्ञानाची प्रसन्नता लाभलेला जो आहे तो पुरुष इष्ट अनिष्टाचा विचार करत नाही। जरी इष्ट वस्तूचा नाश झाला तरी तो शोक करत नाही। इष्ट वस्तूचा नाश झाला तरी तो कळलं का? मग जरी इष्ट वस्तूचा नाश झाला तरी तो शोक करत नाही। न शोचती न कांक्षती, तो कुठल्याही प्रकारे शोक करत नाही आणि इष्ट वस्तूची कधीही इच्छा करत नाही। इच्छा करत नाही, न कांक्षती म्हणजे इच्छा करत नाही। सर्वेषु भूतेषु, मग त्याची स्थिती काय होते त्यावेळी? सर्वात्मक भाव निर्माण होतो। सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो समदृष्टीने पाहतो। सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो ब्रह्मदृष्टीने पाहतो। सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो आत्मदृष्टीने पाहतो। आत्मदृष्टी अर्थात त्याला म्हणतात पराभक्ती। भक्तीमध्ये दोन प्रकार आहेत, परा आणि अपरा। मग त्याला पराभक्ती प्राप्त होते। पण ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर मग त्याला समत्व प्राप्त होते आणि सर्व ठिकाणी त्याला फक्त एक परमात्मा दिसतो, दुसरं काही दिसत नाही। ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषतो मग पांडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे। भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना ते ब्रह्मभाव योग्यता, ब्रह्मभाव प्राप्त होण्याची योग्यता प्राप्त झालेला पुरुष ब्रह्मरूपाने प्राप्त झालेल्या आत्मानुभव, ब्रह्मरूपाने प्राप्त झालेला आत्मानुभव, त्या आत्मानुभवाला त्याला प्रसन्नता प्राप्त होते आणि त्या प्रसन्नतेच्या पदावर तो जाऊन बसतो। तो कधीही अप्रसन्न राहत नाही, तो कधीही अनिच्छित असतो। इच्छा नाही त्याला कशी। अर्थात तो महात्मा जो आहे, ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला पुरुष, ब्रह्मरूपाने प्राप्त झालेला आत्मज्ञान संपन्न प्रसन्नतेच्या पदावर आरूढ झालेला, जेने निपजे रससोय तो तापुही जय जाय तैते का होय प्रसन्न देश। जेने निपजे रससोय, जसं अन्न कशावर तयार होतं? उष्णतेवर अन्न तयार होतं। जेने निपजे रससोय, रस म्हणजे अन्न,
ज्या अग्नीवरती, ज्या उष्णतेवरती अन्न तयार होतं तो तापूही पै जाय. मग ज्या अग्नीवरती तो स्वयंपाक झालेला आहे तो अग्नी सुद्धा जावा लागतो. तो अग्नी राहता कामा नये, ती उष्णता राहता कामा नये, तीही जावी लागते. तै तो तापूही जै जाय, तै ते का होय प्रसन्न देश. आणि मग तेव्हा अग्नी जावा लागतो, अग्नीची उष्णता जावी लागते आणि मग ते अन्न खाण्याची प्रसन्नता प्राप्त होते. आणखी एक दृष्टांत दिलं. नाना भरतिया लगबगा, शरत्काळी सांडीचे गंगा. का गीत राहता उपांगा ओहटू पडे. नाना भरतिया लगबगा. नाना म्हणजे अथवा किंवा किंवा. शरद ऋतूपर्यंत गंगा सारखी भरलीच असते. वर्षा चालू, गंगा भरलेलीच आहे. पण एकदा का शरदकाळ सुरू झाला, शरद ऋतू सुरू झाला की ती महापुराची घाई सोडून देते. मग तिला महापूर येत नाही. तिथून पुढे समाप्त होते सगळे. महापुराची घाई जी आहे ती समाप्त होते. शरदकाली सांडी जे गंगा महापुराला टाकून देते की गीत राहता उपांगा ओहटू पडे. किंवा मृदंग आहे, विणा आहे, पेटी काय असेल ते वाद्य, गायन बंद पडलं की ते वाद्य बंद पडले जातात. जोपर्यंत गायन चालू आहे तोपर्यंत ते वाद्य चालू असतं. या 2-3 दृष्टांताप्रमाणे तैसा आत्मबोधे उद्यमो करिता होय जो श्रमो तोही जेथे समो होनी जाय. तैसा आत्मबोधी उद्यमो. उद्यम म्हणजे प्रयत्न, व्यवहार. आत्मबोध होण्याकरता जो प्रयत्न, जे साधना केल्या जाते, आत्मबोध प्राप्त होण्याकरता, आत्मबोध देरे हरिण पलंगावरी असं नाही होतो. त्याच्याकरता खूप प्रयत्न आहेत, अभ्यास आहे. माणसाला तेवढा तर कंटाळा आहे हो. नाही तर आत्मबोधाकरताच हा देह आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करून आत्मबोध प्राप्त करून घेण्याकरता या मनुष्य देहाची योजना आहे. पण मनुष्याला कशाचा कंटाळा नाही, फक्त त्याचा कंटाळा आहे अभ्यास. अभ्यास नको, त्यात गुंतायचंच नाही अभ्यासामध्ये. उगे मोकळं ढाकळं राहायचं. मोकळं ढाकळं. तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की सगळ्यांनी ज्ञानेश्वरी म्हणजे शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल, पण तुम्ही सगळे काही ज्ञानेश्वरी आणू शकत. कोणी न्यायचं भोजन, कोणी आणायचं, ताप वगैरे येतोय. साधना आहे ती साधना. शब्दाचा अर्थ कळून घेण्याकरता ती साधना आहे. पण ते श्रम आहेत नाही का. वज आणायचं, वज न्यायचं. ऐसा आत्मबोधी उद्यमो करिता होय श्रमू. आत्मबोध प्राप्त करून घेण्याकरता जी साधना केल्या जाते त्याच्याकरता श्रम आहेत. श्रम श्रम केल्याशिवाय परमार्थ नाही. संसार श्रमावाचून होतो. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा एवढे आम्ही कष्ट करतो, श्रमावाचून होतं म्हणजे तुमच्या कष्टाला काय महत्व आहे.
जसं प्रारब्ध आहे तसं होतं. तुम्ही किती कष्ट केले तर तुमच्या मनासारखा संसार होत नाही. कोणी असो, कोणाच्याही मनासारखा संसार होत नाही. जो व्हायचा तसाच तुम्ही किती श्रम करा, आणि करतातच माणसं संसारा करतात. ज्याचा उपयोग आहे त्याचा श्रम नाही करत मनुष्य, पण त्याचा काहीच उपयोग नाही त्याच्याकरता दिन रजनी हाची धंदा. नित्य करती संसार सदा, रात्रंदिवस संसाराचा धंदा. जन्मावरी गेला, पण प्रयत्न श्रम करावेत म्हणून संसारात श्रम नाही तो होतो. आम्ही नाही केलं तर तुम्ही नका करू, होणारच तो. तुम्ही किती जरी प्रयत्न केले नाही करण्याचे तर ते होणारच. नका जाऊ देसा, तुम्ही जाणारच. तुम्हाला ते प्रारब्ध खेचत नेणारच. येऊ नका इथं, येणारच. ते प्रारब्ध त्यांना ओढून आणणारच. लक्षात ठेवा प्रपंचामध्ये. पण परमार्थामध्ये मात्र साधना आहे, परमार्थामध्ये श्रम आहे. श्रम केल्याशिवाय परमार्थ होत नाही, हे लक्षात ठेवा. तो ही जेत समूह होणी जाय. मग ज्या ठिकाणी ती साधना ते श्रम जिथं संपतात तेव्हा ते फल प्राप्त होतं. कोणचं फल? ब्रह्मभाव, आत्मभाव, आत्मज्ञान. हे जिथं श्रम संपतात तेव्हा हे फल प्राप्त. म्हणून साधू संत नेहमी सांगतात की संसाराला मर्यादा नाही आणि परमार्थाला मर्यादा आहे. संपणार आहे तो. परमार्थ हा संपतो, संसार संपत नाही. संसार करतही नाहीत आणि संपतही नाही. पण तुम्ही जरी करण्याची भावना ठेवली तरी तो कधी संपतो? काय झाल्यावर संपतो तो? म्हातारा झाल्यावर संसार संपतो, तेव्हा आता जास्त ओढ लागते माणसाला. संसाराची जास्त ओढ म्हातारपणामध्ये. ज्यावेळी तो सोडायचा आहे, आता सर्व संपलं आपलं काम, जबाबदारी संपलेली आहे, मग जास्त झटतात माणसं, जास्त प्रयत्न करत राहतात संसाराचे. खरं तर एकदा आपली जबाबदारी संपली की कशा करता प्रयत्न करावेत, कशा करता झटावं, कशा करता रात्रंदिवस अभ्यास करावा ब्रह्म होण्याकरता. त्यासाठी आपल्याला कुठंच नाही ब्रह्म व्हायचं आणि आत्मज्ञान व्हायचं म्हणजे कुठंच नाही आपल्या यादीमध्ये. आपल्या यादीमध्ये फक्त प्रपंच. तो झाला पाहिजे, चोराला करून ठेवलं पाहिजे, काय करून ठेवलं पाहिजे. आणि त्याच्याकरता माणसं आपण ब्रह्म होण्याकरता नाही झटत. त्यांना कळत नाही माणसाला की हा जन्म पुन्हा प्राप्त होणार नाही आहे, ही साधना पुन्हा होणार नाही आहे. याचा विचार कधीही माणसाच्या डोक्यात येत नाही. रात्रंदिवस संसाराचा विचार असतो डोक्यामध्ये. म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे की आपलं डोकं म्हणजे कचरा कुंडी. त्याचं एकच असावं, नाही सर्व त्या डोक्यात. परमार्थ नाही बरं, परमार्थ सोडून. म्हणून आत्मज्ञानाकरता प्रयत्न करत असताना जे श्रम होतात
ते फलदायी आहेत. आत्मज्ञानाकरता साधना जी केल्या जाते, जे कष्ट घेतल्या जातात, जे श्रम घेतल्या जातात, त्याला फल आहे. संसारामध्ये किती कष्ट करा, किती श्रम करा, काय वाटतं ते करा, त्याला फल. फलकट हा संसार एक सार भगवंत, त्याला फलच नाही. ते 15व्या अध्यायात सांगितले सगळे, पूर्ण 15वा अध्याय. हा निष्फल कसा आहे. पण ज्याला फल नाही त्याच्याकरता माणसं कष्ट करतात. जिथं करायचं नाही तिथं करतात, आणि जिथं करायला पाहिजे ते करत नाही. संसार, मी तुम्हाला मागे सांगितलं, संसारात कष्ट करण्याची गरज नाही, ते होतं. तुम्हाला नाही म्हटलं तरी ते होणारच आहे. तुम्ही करा म्हटलं तरी आणि नाही करा म्हटलं तरी ते करणारच. त्याला जाणून बुजून करावं लागत नाही. होणार ते होते प्रारब्धेची. इथं मात्र नर करणी करेसो, नर का नारायण बन जाय. नर करणी करेसो, कर्तृत्व केलं तरच तो भगवान होईल, नाही तर जन्म मरणाचे दुःख भोगत राहील. आत्मबोध प्रशस्ती हेतिये दशेची ख्याती, ते भोगितसे महामती योग्य तो ग. म्हणून आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती, ते भोगितसे महामती योग्य तो गा. म्हणून महाबुद्धिमान अर्जुना, महामती भगवान म्हणतात, हे महान बुद्धिमान अर्जुना, त्या अवस्थेचं नाव आहे आत्मभुवनाची किंवा आत्मज्ञानाची प्रसन्नता. हे नाव आहे त्या अवस्थेला, आत्मज्ञानाची प्रसन्नता. अशी ती आत्मानुभव प्रसन्नता ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी ब्रह्म होईल. तोपर्यंत नाही होईल. आत्मज्ञान एवढी साधना करून मग आत्मज्ञान होत असतं, एवढा अभ्यास करून. म्हणून आमचे चैतन्य महाराज नेहमी सांगत राहतात, तुमच्या पाया पडून सांगतो, काय तुम्हाला लोटांगण घालतो, पण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत जा आणि गाथा वाचत जा. रोज 10 मिनिटं का होईना, 15 मिनिटं का होईना, झोपून वाचा, टंगड्यावर करून वाचा, हातपाय पसरून वाचा, कसे पण वाचा. ऐका, त्यांचं ह्याला यूट्यूबला येत आहे नाही. पण हे 2 ग्रंथ वाचल्याशिवाय वाचूच नका तुम्ही. न वाचल्यात जमा आहे तुम्ही, मेल्यात जमा. माणूस आहात ना, मग हे 2 ग्रंथ रोज नियमाने वाचत चला. म्हणजे तुम्ही वाचाल, म्हणजे तुम्हाला ब्रह्मानुभूती आज ना उद्या प्राप्त होईल. आम्हाला कळत नाही, आम्हाला तर कुठं कळते काय, आम्हालाही कळत नाही. आमचे प्रयत्न चालू आहे कळण्याकरता. तसे तुम्हालाही कळेल, तुम्ही जर त्याचे प्रयत्न करत राहिला. प्रयत्न ते सांग, काय म्हटलं त्याने, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. प्रयत्न ते सांग कार्यसिद्धी. प्रयत्नाशिवाय होत नाही, अभ्यासाशिवाय होत नाही, साधनेशिवाय होत नाही. म्हणून इथं म्हटले भगवंतानी की आत्मज्ञानाची जी काही अवस्था आहे, आत्मज्ञान झाल्यानंतरच ब्रह्म होण्याची योग्यता प्राप्त होते, आणि मग तो ब्रह्म योग्यता भोगत राहतो. असं भगवान अर्जुनाला सांगतात की बाबा रे,
या गोष्टी सहजासहजीने त्याच्याकरता खूप कष्ट प्रयत्न करावे लागतात, म्हणजे त्याला फळ प्राप्त होतं. परमार्थातले कष्ट श्रम कधीही वायाला जात नाही. आणि संसारात कितीही करा तोंड वासून जाईपर्यंत त्याचा काहीच काडीचाही उपयोग नाही. मग सोडून द्यावं का सगळं? नाही, सोडायचं नाही. आम्ही सोडा कधीच म्हटलं नाही तुम्हाला. तुम्ही सोडा, नागा साधू बना, नाही तर संन्यास घ्या, असं म्हणणं नाही आहे. काय फक्त परमार्थ करा, ते होत राहत. अशा प्रकारे भगवान अर्जुनाला सांगतात. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. आता विश्वात्मके देवे